आज आपण करणार आहोत लाडू बेसनचे। त्यासाठी मी घेतले इथं 1 वाटी फुल भरून बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी रवा, बारीक रवा आहे हा। हे सगळं मिक्स करून घेऊया। आता मिक्स झाले चांगले, याच्यात आपण मोहन घालूया तुपाचं। चांगलं पिठाला आपण लावून घेऊया, बेसन पिठाला रव्याला चांगलं असं चोळून मिक्स करून घेऊया। त्यामुळे सगळ्या पिठाला बेसन तूप चांगलं लागत आणि लाडू आपले खुसखुशीत मऊ असे मऊसर होतील। असे चोळून चांगले घेऊया। हे बघा आता चांगलं आपलं तूप पिठाला लागलेलं आहे। सगळ्या पिठाला असं चोळून लावून घेतलंय। बघा अशा मुठी वळत येतात, अशा मुठी वळल्या पाहिजेत, म्हणजे मोहन आपलं बरोबर झालं आहे। ह्याच्यात आता कोमट पाणी घालून आपण हे पीठ घट्ट असं मळून घेऊया। जास्ती नाही पाणी घालायचं, थोडं मळत घालायचं। जास्ती पातळ नाही करायचं आपल्याला, अगदी घट्ट असा गोळा मळून घेऊया। होईल तेवढा घट्ट गोळा मळायचा, जास्ती पातळ पीठ करायचं नाही। म्हणजे आपण मुठ्या बनवणार आहेत, चांगल्या बनवता येते। हे आता आपला गोळा बनवून झाला आहे। आपण एक 10 मिनिटासाठी आपण असं झाकून ठेवूया आणि कोण रवा टाकलेला हे चांगला भिजेल। हे बघा आता आपलं पीठ भिजलंय चांगलं। आपण याच्या मुठ्या बनवून घेऊया, अशा बनवून घेऊया सगळ्या। अगदी खुसखुशीत मऊ असे लुसलुशीत लाडू याचे तयार होतात। तुम्ही करून बघा। याच्यामुळे काय होतं, जास्ती मोठ्या नाही त्या बनवायच्या, आतमध्ये मग तळलं जात नाही, कच्चं राहतं आणि बाहेरून करपतं। म्हणून असं जरा छोटे बनवायचे। एवढं मुठे अशा झाल्या त्या आता होतं झाल्या त्या आपल्या अगदी मऊसूत लाडू तयार होते। आता हे बघा कसं मस्त मुठ्या बनल्या, ते आपण तळून घेऊया। तेल आपलं थोडंसं गरम झालंय, तर आपण मुठी आपण तळून घेऊयात। जास्ती गरम करायचंच नाही तेल, कोमट तेला तर थोडंसं गरम झालं की मुठीला टाकून आपण तळून घ्यायचे। फास्ट गॅस करायचा नाही, हलक्या हाताने जरा हलवत तळून घ्यायचं। जास्ती फास्ट गॅस ठेवायचा नाही, कमी गॅसवरच हलक्या अशा तळून घ्यायच्या। हे बघा कशा झाल्या त्या गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया। जास्ती पण अशा गोल्डन कलर येईपर्यंत आपण अशा तळून घेऊया। जास्ती डार्क पण नाही त्या करायच्या, म्हणजे लाडवाचा सुद्धा कलर आपल्याला चांगला आला पाहिजे। काळ्या केले तर लाडवाचा कलर सुद्धा चांगला येणार नाही। बघा आता आपला गोल्डन कलर आलाय चांगला, तळल्यात मुठे आपण काढून घेऊया। हे बघा कशा झाल्या। हे गोल्डन कलर मस्त आलाय। आता आपण अशा दुसऱ्या पण तळून घेऊया। करून बघा कशा होत्या त्या, कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा। हा लाडू मऊसूत असे तयार होतात याचे। हे पण आपलं गोल्डन लगेच कलर होत आलाय। हे बघा हे सुद्धा आपल्या होतच आल्या, त्या काढून घेऊया। असं गोल्डन कलर आला पाहिजे, खुसखुशीत असे मऊसूत लाडू तयार होतात। हे बघा हे मुठ्या आता गार झाल्या त्या, आपण हे अशा तोडून घेऊया। अशा आपण सगळ्या फोडून घेऊया। एका मोठ्या झाल्या त्या फोडून, आता बा मस्त अशा आतून बघ तळल्या गेल्या त्या, अजिबात कच्चा पण नाही आहे त्या। आपण हे मिक्सरला आता बारीक करून घेऊया। हे आपण हे आता चाळून घेऊया। चाळून घेतलं ना की जे जाड आहे ते बाजूला राहते, चाळून घ्यायचं हे सगळं। हे बघा हे जाडसर आहे, आपण परत एकदा बारीक करून घेऊया। हे बघा कसं तयार झालंय पीठ आपलं। हे बघा हे एकदम रवाळ असं तयार झालंय। त्याचे लाडू तर इतके सुंदर बनतात ना, तुम्ही एकदा करून बघा। मस्त असे तोंडात टाकतात विरघळणारे लाडू तयार होतात। हे थोडं तूप टाकले, आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। तुमच्या आवडीनुसार कुठली ड्रायफ्रूट्स टाकू शकता। हे थोडंसं हलकं तसं गरम करून घेऊया। झालंय आपण काढून घेऊया। आता तुपात साखर टाकूया। 1.25 वाटी साखर घेतली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ज्या वाटीने मी आता साखर घेतली होती त्याच वाटीने मी पाणी घेते, 1.5 वाटी। हलवून घेऊ आपण। पाक जास्त कडक नाही करायचा, अगदी असं थोडीशी अशी तार तुटत आली आपण गॅस बंद करूया। जास्त कडक पाक केल्यामुळे कसे लाडू कठीण होतात। मग जास्त कडक नाही करायचा, फक्त जरा चिपचिप व्हायला लागलं ना, चिकट हो काय मला पाकात आता आपण ह्याच्यात पाक केलेला टाकून घेऊया। जरा थंड झाल्या तर आता आपण टाकून घेऊया। असं उलटल्या नाही कशाला, तुम्ही हलवून घ्या गरम थोडंसं, हाताला चटका लागेल म्हणून असं मी ह्याच्यात
मिक्स करून घेऊया चांगलं पाकामध्ये. मुरतो चांगलं ह्याच्यात पाक आणि लाडू खायला छान लागतात. त्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले ते पण टाकूया. ते पण चांगले यात मिक्स होते. तुम्हाला कसे बारीक मोठे हवे असतील तसे तुम्ही शेप त्याला देऊ शकता. आणि हे लाडू कसे जरा बारीकच छान वाटतात. हे बघा कसे मस्त झाले ते बघा. हे बघा कसे जर मस्त लाडू तयार झाले. तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे लाडू बांधून घेऊयात. बघा आपले लाडू तयार झाले. कसे दाणेदार मस्त लाडू झाले. लाडू एकदा करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. हे बघा मस्त असे खुसखुशीत लाडू तयार झालेत, मऊसूत.